नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सोमवार आणि प्रदोष काळ हा केवळ योगायोग नाही, ही आहे महादेवाच्या कृपेची सुवर्ण संधी. मैत्रिणींनो, ज्या दिवशी प्रदोष आणि सोमवार एकत्र येतात त्या दिवशी केलेली शिवभक्ती अनेक जन्मांचे पाप नष्ट करते, संकटातून मुक्ती देते आणि जीवनात शांती, समाधान आणि यशाचा प्रकाश आणते. आज आपण जाणून घेणार आहोत सोमप्रदोष म्हणजे काय, महादेव आपल्यावर कसे प्रसन्न होतात, ही अखंड सेवा तुमचे जीवन कसे बदलू शकते आणि संकटातून मुक्तीचा दिवस. या सर्व गोष्टी आपण व्हिडिओत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सोमप्रदोष म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार प्रत्येक त्रयोदशी तिथीच्या संध्याकाळी येणारा काळ प्रदोष काळ म्हणून ओळखला जातो. या पवित्र काळात भगवान शिवांची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. जेव्हा हा प्रदोष सोमवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हणतात. सोम म्हणजे चंद्र, शांतता, शीतलता आणि मनाचे प्रतीक. आणि सोमवार हा दिवस महादेवांना अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच सोमप्रदोष हा शिवकृपा प्राप्त करण्याचा अत्यंत शक्तिशाली दिवस मानला जातो. सोमप्रदोषाचे आध्यात्मिक महत्त्व. या दिवशी केलेली उपासना हजारो यज्ञांच्या पुण्याइतकी फलदायी मानली जाते. मनातील नकारात्मकता दूर होते, घरातील अशांती कमी होते, आर्थिक अडचणी कमी होतात, विवाह आणि संतती संबंधित अडथळे दूर होतात, मानसिक शांती आणि आत्मिक शक्ती वाढते. सोमप्रदोष म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि महादेवाशी जोडला जाणारा दिव्य सेतू. महादेव कसे प्रसन्न होतात? महादेवांना वैभव नको असते, त्यांना हवी असते शुद्ध भावना आणि खरी भक्ती. एक बेलपत्र, एक दीप आणि ओठांवर ओम नमः शिवाय नामाचा जप, इतक्यानेही भोलेनाथ प्रसन्न होतात. जे भक्त अहंकार सोडून नम्रतेने आणि श्रद्धेने शिवनाम जप करतात त्यांच्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडथळे महादेव स्वतः दूर करतात. महादेवांचे सृष्टीतील कार्य. महादेव म्हणजे अनंत शक्तीचा स्रोत. ते सृष्टीचे संहारक म्हणजेच वाईटाचा नाश करणारे. ते पालनकर्ता म्हणजे भक्तांचे रक्षण करणारे. ते मुक्तिदाता म्हणजे आत्म्याला मोक्ष देणारे. त्यांच्या डमरूच्या नादातून सृष्टी निर्माण होते आणि त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून अज्ञानाचा अंत होतो. महादेव म्हणजे प्रारंभ, संरक्षण आणि अंतिम सत्य. सोमप्रदोष दिवशी करा ही सेवा. या दिवशी जरूर करा. शिवलिंगावर जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, शिव आरती आणि प्रार्थना करा. शक्य असल्यास उपवास करा आणि प्रदोष काळात मनोभावे पूजा करा. श्लोक आणि मंत्र. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. या महामृत्युंजय मंत्राचा जप करा आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा देखील तुम्ही जप करा. सोमप्रदोष हा केवळ एक दिवस नाही, तो आहे भक्तीचा उत्सव, श्रद्धेचा श्वास आणि महादेवाशी जोडणारा दिव्य क्षण. जेव्हा भक्त मनापासून ओम नमः शिवाय म्हणतो तेव्हा महादेव त्याच्या जीवनातील अंधार दूर करून आशीर्वादाचा प्रकाश देतात. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.